चिपळूण तालुका बौद्ध हितकारी समिती सुद्धा सोबत असल्यामुळे त्यांचा पाठिंबा हो कमलताई समितीला दोघी जण तुम्हाला का शो होता ना महाबोधी महाविहार की हो लावा व्हिडिओ काट देंगे हम एक दिन बीटी एक्ट का दौर जरूर मुक्त होगा। आजचा दिवस 14 ऑक्टोबरचा दिवस आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि तुम्हा आम्हाला दिली। त्या 14 तारखेला अत्यंत महत्त्वाच्या आपल्या महाराष्ट्रातल्या मुंबईमधल्या सर्व बौद्ध नेत्यांच्या एकजुटीचा मोर्चा महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यात सुरू आहे, इतर राज्यातच नाही तर इतर देशामध्ये सुरू आहे। आणि या आंदोलनाच्या माध्यमातून मग भंते असतील, विविध संघटना असतील, राजकीय पक्ष असतील, सातत्याने एक गोष्ट बोलण्याचं काम करतायत की महाबोधी महाविहार जे आहे ते बौद्ध समाजाला मिळालं पाहिजे आणि बीटी ऍक्ट 1949 जो आहे तो रद्द केला गेला पाहिजे। संसदेमध्ये सुद्धा हा आवाज गुंजला आणि संसदेच्या नंतर आज आपण सगळेजण जे आहे ती रस्त्यावरती या ठिकाणी बसून या आझाद मैदानच्या माध्यमातून आंदोलनाचा एक भूमिका डोळ्यामध्ये अंजन टाकण्याचं काम आपल्या सगळ्यांना करायचंय, त्यांना झोपेतून उठवायचं काम आपल्या सगळ्यांना करायचंय आणि हा कायदा त्वरित रद्द झाला पाहिजे। म्हणून आम्ही सन्माननीय केंद्रीय मंत्र्यांना विनंती केली आहे की आपण देशाच्या पंतप्रधानांकडे आपण सगळ्यांनी गेलं पाहिजे। देशाच्या पंतप्रधानांना आपण सांगितलं पाहिजे की त्या ठिकाणी तुमचं अलायन्सचं सरकार आहे। मला माहिती आहे की आता नवीन प्रवृत्ती वाढायला लागलेल्या आहेत। या देशामध्ये ज्या ठिकाणी तथागत गौतम बुद्धांना न्याय मिळालं त्या ठिकाणच्या बुद्ध विहारासाठी ते बुद्ध धर्मांना मिळावं म्हणून आंदोलन करावं लागतं, ह्याच्यासारखी दयनीय परिस्थिती नाही। मला सांगायला पाहिजे आज मनोवाद एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे, आपण बघतो आहोत। हेच फक्त नाहीये, ऊन पाऊस आम्हाला शिवे आम्ही तुफानातले दिवे आम्ही बाबासाहेबांचे ज्ञानाच्या अखंड सागराला आपण सगळेजण वंदन करून या ठिकाणी अभिवादन करून भाषण ऐकत होते। 1 वर्ष जवळपास झाले की हे ज्या राजकीय पक्षातला बौद्ध आला आपल्या पक्षाला घेऊन आला, आपल्या पक्षाची परवानगी घेऊन आला, ही गोष्ट आजच्या आंदोलनाच्या निमित्तानं मला फार महत्वाची वाटते। मग उद्धव ठाकरे गटाचे शिवसेनेचे आमदार जामसुदकर येऊन गेले, एकनाथ शिंदेचे आमदार उपस्थित झालेले विचारपीठावरील सर्व आदरणीय नेतेगण मंडळी, मोर्चामध्ये सहभागी झालेले आंबेडकरी चळवळीतील सर्व पक्ष संघटना, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, 1949 साली बिहार सरकारने केलेला हा कायदा रद्द करून महाबोधी बुद्धगया महाविहार आमच्या ताब्यात द्यावं या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षापासून संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन सुरू झाल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं आणि या आंदोलनाला तीव्रता मिळावी, या आंदोलनाच्या माध्यमातून हे विहार आपल्या ताब्यात मिळावं यासाठी देशाचे नेते रामदासजी आठवले आणि बिहारचे मुख्यमंत्री आणि या देशाचे गृहमंत्री पंतप्रधान यांना सुद्धा भेटून ही मागणी लावून धरली आणि या मागणीसाठी आज भगिनी उपस्थित राहून हा आंदोलनाच्या माध्यमातून विहार मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत। या प्रयत्नाला निश्चितच यश मिळेल हा आशावाद या निमित्ताने व्यक्त करतोय। जर ही मागणी मान्य झाली नाही तर या पुढील काळामध्ये उग्र स्वरूपाचं आंदोलन संपूर्ण देशामध्ये आपल्याला घ्यावं लागेल, अशा पद्धतीचा आशावाद या